पाकिस्तानच्या आतंकवादाचा सगळ्या जगासमोर भांडाफोड करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। मूळ गुजरातच्या बडोद्यातील असलेल्या कुरेशी यांनी बायोकेमिस्ट्रीत पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। आजोबा आणि वडील लष्करात असल्याने सोफिया कुरेशींना लहानपणापासून लष्करात जाण्याची इच्छा होती, म्हणूनच कॉलेजमध्ये असताना त्यांनी NCC मध्ये सहभाग घेतलेला होता। परंतु आता सोफिया कुरेशींनी भारतासह जगभरात ज्या ज्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला त्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे। सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या कर्नल पदावर कार्यरत आहेत। त्यांनी एक्सरसाइज 18 या विदेशी तुकड्यांच्या युद्ध अभ्यासाचं नेतृत्व केलं। 18 विदेशी दलांमध्ये सोफिया या नेतृत्व करणाऱ्या एकमेव महिला कमांडर होत्या। असं करणाऱ्या त्या पहिला महिला लष्करी अधिकारी ठरल्या। सोफिया कुरेशी यांनी केवळ युद्ध अभ्यासाचं नेतृत्व केलं नाही आहे, तर भारताच्या वेगवेगळ्या सीमा भागातही त्यांनी लष्करी सेवा बजावली। त्यांनी 2500 तास खडतर ठिकाणी हेलिकॉप्टर राईड करण्याचा अनुभव घेतलेला आहे। तसेच पंजाब आणि ईशान्येकडील राज्यांच्या सीमेवर आपत्ती व्यवस्थापनाची कामगिरी देखील सोफिया कुरेशी यांनी बजावली आहे। त्याबद्दल त्यांचा भारतीय सैन्याने अनेकदा सन्मान देखील केलेला। 2006 मध्ये सोफिया कुरेशींना संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करायची संधी मिळाली। त्यावेळी त्यांनी आफ्रिकेतील कांगो या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।